आरोपी विष्णू चाटेच्या कोठडीची सीआयडीनं मागणी केलेली आहे। विष्णू चाटेची मकोकाच्या अंतर्गत चौकशी करायची आहे। सरकारी वकील कोल्हे यांनी ही बाजू मांडली आहे। विष्णू चाटे हत्येच्या आधी एक दिवस आरोपीला भेटला होता असंही सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर विष्णू चाटेवरती आता मकोकाच्या अंतर्गत कारवाई होताना दिसते आणि सीआयडीनं सुद्धा विष्णू चाटे याच्या कोठडीची मागणी केलेली आहे। मकोकाच्या अंतर्गत आता त्याची चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशीमधून अधिक काही बाबी समोर येतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। विष्णू चाटे हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी एक दिवस आरोपीला भेटला असल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासामधून समोर येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता आरोपी विष्णू चाटे याची सर्वांगानं चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे विष्णू चाटे याच्यावरती आता मकोका दाखल झालेला आहे आणि सीआयडीने त्याच्या कोठडीची मागणी केली आहे। आणि या संदर्भातली एक मोठी अपडेट आपण आता बघूयात। आरोपी विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी मिळालेली आहे। आरोपी विष्णू चाटे याला 2 दिवसांची आता सीआयडी कोठडी मिळाली आहे। विष्णू चाटे याची चौकशी करण्यासाठी सरकारी वकिलांनी ही बाजू मांडलेली होती। गोविंद शेळके आपल्याला माहिती देत आहेत। गोविंद, यामिनी आपण बघतो की सीआयडी कस्टडी 2 दिवसाची विष्णू चाटेला मिळाली आहे आणि आता ही जी कारवाई सुरू होते ती मोक्का अंतर्गत पण सुरू आहे। म्हणजे आजच मोक्का ज्यावेळेस या आरोपीला लागला त्यात विष्णू चाटे याही आरोपीला मोक्का अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय आणि आपण बघतो की आता हे पॅरलली चालणार आहे। कालपर्यंत विष्णू चाटे हे फक्त खंडणीमधला आरोपी म्हणून त्याच्यावरती कारवाई होती, मात्र आता खंडणीचा गुन्हा झाल्यानंतर हत्या प्रकरणातला आरोपी आहे आणि या प्रकरणामध्ये आज जेव्हा कोर्टासमोर प्रोड्यूस केलं तर कोर्टाने 13 तारखेपर्यंत म्हणजे 2 दिवसाची पोलीस कस्टडी विष्णू चाटे याला दिलेली आहे। अर्थात एक प्रश्न सुद्धा कोर्टाने खरं तर सरकारी वकिलांना विचारला की 24 दिवस हा आरोपी जर तुमच्या ताब्यात आहे तर त्या आरोपीचा अद्याप मोबाईल पोलिसांना रिकव्हर झालेला नाहीये, हाही प्रश्न विचारण्यात आला। स्वाभाविक आहे की हा जरी तपासाचा भाग असला तरी आज कोर्टाने जिल्हा व सत्र न्यायालय केस यांनी विष्णू चाटे याला 2 दिवसाची म्हणजे 13 तारखेपर्यंत सीआयडी कस्टडी सुनावली आहे। अगदी धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।